आहे किंवा नाही बरं असं मला वाटतं की असं त्याचं पर्यवेक्ष त्याच्यामध्ये जे सुपरविजन व्हायला पाहिजे खरं. की असं चाललंय का कुठे खरं आता अशी सिस्टीम नाहीये, कारण त्याचा फॉर ऑब्व्हियस रिझन या गोष्टी काही कोणी त्यामुळे असं जाहीरपणे मान्य आपल्याकडे- करत नाही किंवा करत नाही. पण एक आपल्यासोबत आता आणखी एक पाहुण्या आहेत आणि फार महत्वाच्या पाहुण्या आहेत. आपल्यासोबत करुणा शर्मा आहेत. करुणा शर्मांनी अनेक गोष्टींना वाचा कशी फोडली याची आपल्याला कल्पना आहे आणि त्या या निमित्तानं सांगू शकतात की सिस्टीम कशी असते. मला आता करुणा शर्मा या सिस्टीमच्या बाबतीत लढणारी महिला म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय. मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय. मी करुणा शर्मांकडे जातो. करुणाजी, विषय तुमच्या समोर आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 70-72 सनदी अधिकारी हनी ट्रॅपचा बळी ठरल्याची बातमी समोर येते का त्याच्यात काही माजी मंत्रीही असू शकतात. तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता? सिस्टीम या हनी ट्रॅपमध्ये अडकते का सिस्टीमला असे हनी ट्रॅप हवे असतात? जसे की गेले 2 वर्ष मी काम करत आहे महिलांच्यासाठी, तो मी हे बघितलेलं आहे याच्यामध्ये की 1% हनी ट्रॅप असतो, बाकी जे 99% आहे बरं, जे जे आहे आपले जे कर्तृत्व आहे त्याचा आपल्याला भोगावं लागते आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे आपला सिस्टम खूप कमी पडतोय. आज तुम्ही बघू शकता, महिला आयोगामध्ये जरी कंप्लेंट केली, पोलिसांकडे कंप्लेंट केली आणि जसे की आज आपला मुद्दा आहे की खूप मोठे मोठे अधिकारी आणि खूप मोठे मोठे नेते मंडळी हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहे. पण मी बोलते, आज कोणी कोणाला असं अडकू शकत नाही. जसं की आज तुम्हाला माहिती आहे, महिलांना जेलमध्ये टाकण्याचे जे आहे ते लोक पाठीमागे राहत नाही, महिलांना पण जेलमध्ये टाकताय. तो आज हे लोकांना इतकी मोठी सिस्टम आहे हे लोकांच्याकडे की एक स्त्री जे आहे कसं लढू शकते, कसं हनी ट्रॅप करू शकते, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसे मी बघितलेला आहे, जशी एक मंत्री किंवा एक मोठे अधिकारी सोबत कोई मुलीच्या अफेअर आहे किंवा काय आहे, ज्या वेळे महिला लढण्याचा प्रयत्न करते त्यावेळे त्यांना ब्लॅकमेलिंग किंवा हनी ट्रॅप सारखा एक घाणेरडा शब्द देऊन हे लोक अडकावण्याचा प्रयत्न करताय आणि त्यावेळे कोणीही ते महिलाचा सपोर्ट करत नाही. हे सगळं मी बघितलेलं आहे. मी असं नाही म्हणते की सगळे पुरुष खराब आहे की सगळे अधिकारी खराब आहे, असं नाही. पण 1% महिला अशी आहे जे हनी ट्रॅप सारखे घाणेरडे काम करत आहे. पण 99% हे लोकांच्या मजा मारताना, मी तो एकच शब्द बोलते, आता पण माझ्याकडे कंप्लेंट आहे, मी आणणार होती 2 ACP ची. ACP खूप मोठा पद असतो आणि त्यांनी बलात्कार केलेला आहे एक होमगार्ड वरती आणि जो वेळे त्यांनी ते महिलांनी मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्यावरती हे केलेला आहे, आपला खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तो हे सगळं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालू आहे कुठे ना कुठे. करुणाजी, हे धक्कादायक आणि तुमच्या निमित्तानं हे समोर आलेलं आहे की हनी ट्रॅप म्हटल्यानंतर, मी मगाशी पण सांगत होतो, हनी ट्रॅप म्हटल्यानंतर कोणीतरी फसवतं आणि एक फसला जातोय, तर इतकं ते साधं सोपं नाहीये. काही जणांना तो हनी ट्रॅप अगदी आवडीनं पुष्पहार म्हणून गळ्यात घालून घ्यायची इच्छा असते. करेक्ट. मी एक शेवटची, कोणी कोणाला अडकू शकत नाही हनी ट्रॅप मध्ये. एक कमेंट मी फक्त अनिल थत्तेंकडे जाईन. अनिल थत्तेजी, तुम्ही किमान गेली 5 दशकातला महाराष्ट्राचं राजकारण बघितलेलं आहे. एक कोणती आपली परंपरा होती प्रशासनाची आणि राज्याची, RR पाटलांना, मी पेपरचं नाव नाही घेणार, पण स्वर्गवासी RR पाटलांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. एका टॅब्लॉइड वृत्तपत्राच्या महिलेने जवळीक दाखवायचा प्रयत्न केला आणि RR पाटील म्हणाले, ताई दूर व्हा. आणि खूप गाजला होता प्रकार आणि RR पाटलांचे दाखले दिले जातात आजही. त्या महाराष्ट्रापासून आज 71-72 सनदी अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकण्याची बातमी येते. कुठे गेलाय महाराष्ट्र आपला? अनिल थत्ते, तुम्ही उगाच ते सनदी अधिकाऱ्यांना धरून अरे, सनदी अधिकाऱ्यांपेक्षा जास्त राजकीय नेते, कार्यकर्ते, सगळ्या प्रकारच्या पत्रकारितेत हनी ट्रॅप्स नाहीत का? मी नावं, तुम्ही मला बंदी घातली म्हणून, नाही तर पत्रकारितेत त्या हनी ट्रॅप्स मी तुम्हाला नावासकट इकडल्या तिकडल्या सांगू शकलो असतो. आलेली आहेत प्रकरणं. त्यामुळे असं काही नाही. ऍडव्हर्टायझिंग फील्डमध्ये काय चालतं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चालतं, तिथे किती ट्रॅप्स असतात, असं काही नाहीये. हे सगळीकडे आहे. जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत ते काय संधी याच्यातच जातात असं काही नाही. उलट आहे की हे राज ठाकरे यांनी उगाच 72 सनदी अधिकारी असं त्याला एम्फसिस केल्यामुळे तो प्रश्न राजकीय नेत्यांच्याकडून सोयीस्करपणे उलट यांच्याकडे गेला. माझं म्हणणं, देवेंद्र फडणवीसांनी आता घाशीराम कोतवाल व्हावं
आपण नाटक पाहिलेलं आहे विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल. त्यात त्यांनी का केलं काय केलं घाशीरामनी पाहिलं. हो. फडणवीस जर घाशीराम कोतवाल झाले तर त्यांना केवळ संधी अधिकारी नाही तर राजकीय नेते कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री तुमची अपेक्षा असली तरी ते घाशीराम कोतवाल अनिल थत्तेजी ती तुमची अपेक्षा असली तरी सुद्धा त्या नाटकात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल घाशीराम कोतवालचं पुढे काय होतं विजय तेंडुलकरांनी दाखवलेलं आहे. हितसंबंधीच नंतर घाशीरामचं काय करवतात ते तुम्ही पाहिलं असेल त्यामध्ये. त्यामुळेच व्यवस्थेला सुधारणं इतकं सोपं नाहीये पण अपेक्षा मागे आहे. जाणं म्हणजे जे घाशीरामचं झालं ते यांचं होऊ शकतं. त्याचमुळे आपण किमान अपेक्षा बाळगू शकतो. किमान प्रशासन आणि सत्ता व्यवस्थेसमोर हा प्रश्न उपस्थित करू शकतो की आमचं लक्ष आहे आपल्याला असं सुटता येणार नाही. हनी ट्रॅप म्हणून आपण कसे भोळे होतो हे दाखवता येणार नाही. याच्या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. महेश झगडेजी तुम्ही त्याचप्रमाणे धनराज बंजारेजी अनिल थत्तेजी करुणाजी तुम्ही ट्रॅफिकमधून यायला उशीर झाला पण तरी सुद्धा मला तुला फार वेळ देता आला नाही म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. इथे आपण थांबणार आहोत. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासोबत विषय